पश्चिम बंगालमधल्या विजयाच्या नंतर भाजपच्या नगरसेवकांनी आता मुंबईमध्ये देखील जोरदार जल्लोषाला सुरुवात केलेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेमधील पक्षाच्या कार्यालयामध्ये गरबा खेळत भाजपच्या नगरसेवकांनी हा जल्लोष केलेला आहे, आनंद साजरा केलाय। नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी महिला नगरसेवकांच्या सोबत ठेका धरला। अतिशय आनंद झालाय। इतका ऐतिहासिक विजय अक्षय कर्डिल यांचा झालेला आहे। आज या निमित्तानं स्वर्गीय शिवाजीरावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। मला वाटतं त्यांच्या कष्टाचं फळ होतं आणि कार्यकर्त्याचं पाठबळ। महायुतीचं नेतृत्व करणारे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांनी योग्य घातलेला समन्वय, मला वाटतं हा विजय हा फडणवीस साहेबांच्या कौशल्याचा विजय आहे। मी सगळ्या राहुरीकरांचा या विधानसभेतील मतदार बंधू भगिनींचा मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर हा विजय सुखरू होण्यामध्ये ज्यांचं मोठं सहकार्य मला लाभलं ते माजी मंत्री दादा तनपुरे यांनासुद्धा मी धन्यवाद देतो की ज्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेलं या निवडणुकीत घेतलेली समन्वयाची भूमिका त्यामुळेच हा एवढा मोठा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळवता आला। या विजयाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील आहे। त्यांनी अशी कृषी गुगली टाकली की बारामतीचं ते पवार आहेत तिथे बसले गेलेत। नाही, माझं कसं माझं मी कधीच श्रेय घेत नाही या विषयाबद्दल। हे महायुतीचे आमचे जे नेते आहेत, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा जो एक प्रकारचा या सगळ्या विषयाबद्दलची घेतलेली भूमिका आणि केलेला समन्वय, मला वाटतं केवळ आत्ताच नाही तर 1 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला जो ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।